पुरणपोळी करताना काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवला तर पोळी अजूनच स्वादिष्ट आणि परफेक्ट होते। तर आज मी तुम्हाला त्या खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पोळ्या नेहमी मऊ लुसलुसीत आणि छान होतील। कणिक भिजवताना 4 वाटी गव्हाचे पीठ असेल तर 4 चमचे मैदा मिक्स करावा, म्हणजे तुम्ही नवीन असाल तर पोळी फुटणार नाही। मैद्यामुळे कणकेला चांगली तार येते। कणकेमध्ये चिमूटभर हळद टाकायची, म्हणजे पोळीला पिवळा धमक रंग चांगला येतो। पोळीसाठीची कणिक भिजवताना चिमूटभर हळद टाकायची। त्याच्यानंतर आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्याप्रमाणे घट्ट मळून घ्यायची। थोडीशी घट्ट कणिक मळायची आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायची। अर्ध्या तासानंतर तेलाचा पाण्याचा हात घेऊन कणिक मऊसर मळून घ्यायची। कणिक सैल झाल्यामुळे पोळी छान लाटता येते। आपण ज्या दिवशी पोळ्या करणार आहोत त्या दिवशी सकाळीच हरभरा डाळ भिजत ठेवायची, म्हणजे आपण ज्या वेळेपर्यंत डाळ शिजण्यासाठी ठेवू त्यावेळेपर्यंत डाळ पूर्ण भिजलेली असेल। एका कुकरच्या शिट्टीमध्ये डाळ शिजते, आपला वेळ व गॅस वाचतो। डाळ शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये 10 मिनिट निथळत ठेवायची, म्हणजे पाणी पूर्ण जाऊन पुरण पातळ होणार नाही। डाळीमध्ये आपण ज्यावेळी गूळ घालू त्यावेळी सतत डाळ हलवत राहायचे, म्हणजे डाळ खाली लागणार नाही। पुरणाने कढई सोडण्यास सुरुवात केली की समजावे आपले पुरण तयार झाले आहे। पुरण शिजल्यानंतर शेवटी जायफळ वेलची पावडर टाकावी, म्हणजे स्वाद टिकून राहते। आवडत असल्यास चिमूटभर लवंग पावडर व चिमूटभर दालचिनी पावडर पण टाकावी, म्हणजे पोळी रुचकर होते। कणकेच्या पारीमध्ये पुरणाचा गोळा ठेवून त्याचे टोक व्यवस्थित बंद करावे। टोकाकडे कणिक एकजीव झाली पाहिजे, म्हणजे मध्यभागी पोळी फाटत नाही। कणकेचा गोळा पुरण भरून हाताने चपटा करून घ्यायचा व पुरण व्यवस्थित पसरून घ्यायचे, म्हणजे पोळीमध्ये पुरण काठापर्यंत पसरते। पोळीचे काठ पातळ लाटायचे, म्हणजे पोळी छान दिसते आणि खाताना जाड वाटत नाही। पोळी भाजताना तूप टाकून पोळी भाजायची, म्हणजे पोळी पचायला हलकी होते। तेलावरची पोळी करायची असल्यास आपण चपातीला पीठ भिजवतो त्यापेक्षा कणिक थोडीशी पातळ भिजवायची पोळीसाठीची, म्हणजे पोळी पुढे पुढे चांगली सरकते आणि पटकन लाटून होते। तेलावरची पोळी लाटताना पळपटला तेल लावून घ्यायचं, लाटण्याला पण तेल लावायचं आणि आपण ज्यावेळी गोळा पळपटवर ठेवू त्यावेळी गोळ्यावर सुद्धा तेल लावून घ्यायचं, म्हणजे पोळी व्यवस्थित लाटता येते।